नमस्कार. नुपूर संगीत विद्यालयाची स्थापना 1999 साली गारगोटी येथे झाली. छत्रपती शाहू जयंती निमित्त संयुक्त जयंती व प्रबोधनात्मक शाहिरी कार्यक्रम गारगोटी येथे कोरो इंडिया नुपूर संगीत विद्यालय आणि अखिल भारतीय कलाकार एकता महासंघ यांच्या विद्यमाने झाला. जाणून घेऊया नुपूर संगीत विद्यालयाविषयी डॉक्टर राजीव चव्हाण यांच्याकडून आणि पाहूया काय म्हणतात अनिता पाटील या कार्यक्रमाविषयी. वेगवेगळे जे लोककलावंत आहेत त्या लोककलावंतांमध्ये आम्ही आता शाहिरी मी करतो स्वतः. त्याच्यानंतर गोंधळी, सोंगी भजन, जोगती ह्या सगळे जे लोक आहेत हे गावात खेडेगावापर्यंत तळागाळात पोचलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांना आपल्याला मुख्य प्रवाहात आणून, कारण त्यांचे कार्यक्रम कोण बाकी कोण आपण सो कॉल्ड सुशिक्षित लोक आपल्याला ऐकायला पण मिळत नाही आणि ते पूर्ण आपल्यापासून लांब आहे. तर त्यांचे कार्यक्रम समजून घेणे, त्यांना त्या माध्यमातून संविधानाचा प्रचार प्रसार त्यांच्या माध्यमातून एखादा मुद्दा तरी स्त्री पुरुष समानता, ट्रान्सजेंडर हे मुद्दे त्याच्यातून जावेत हा एक उद्देश आहे त्याच्यामध्ये. दुसरं, लोककलावंतांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची असते. म्हणजे ते वर्षानुवर्ष कला सादर करतात, खेडेगाव राहतात, नंतर त्यांच्या म्हातारपणी वगैरे त्यांना काही मानधन वगैरे मिळत नाही. मग मानधनची योजना आहे शासनाकडे, पण त्या शासनाच्या योजना बऱ्याच वेळा काय होते की पुढारी लोक स्वतःच्या जवळच्या माणसांना हे लोक कलावंत आहेत म्हणून त्यांना मानधन चालू करतात आणि खरे जे कलावंत असतात जे खरोखर वर्षानुवर्ष काम करतात ते वंचित राहतात, कारण त्यांचा कोण पुढारी नसतो, वाली नसतो. तर ह्या कलावंतांना एकत्र करून त्यांना आपण त्यांची नोंदणी, कलावंतांची नोंदणी करून त्यांचे प्रश्न आहेत ते शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण नुपूर संगीत विद्यालयाच्या माध्यमातून करतो, कोरोच्या माध्यमातून. देवमामाने जे कार्य केले ते खरोखरच मन हेलावून टाकणारी त्यांची कहाणी आहे. मगाशी आपण बोललात की स्त्री वेगळी आणि पुरुष वेगळा, बरोबर आहे, पण स्त्री आणि पुरुषाचे साम्य जे असणार आहे ते आपल्या समोर जे बसलेले आहेत ते देवमामा आहेत आणि त्यांच्या कष्टातून आपल्या भाषेत म्हणतोय की आपण भीक मागून त्या जे मगाशी म्हटल्या, पण त्यांनी लाखोची मदत एक शाळेतल्या विद्यार्थी घडवण्यासाठी जे केलेली आहे ते खरोखरच आपल्या सर्वांच्यासाठी एक प्रेरणादायी असे म्हणायला हरकत नाहीये की त्यांनी स्वतः स्वकष्टानं उभारून, त्यांना काय कुठलं म्हणजे जॉब नाही, सर्व्हिस नाही किंवा त्यांची कुठली पेन्शन नाही, तरी पण त्यांची एक जिद्द त्यांना ह्या समाजासमोर इतका एक आदर्श घडवून दिलेला आहे. आपल्यासारखे समाज बांधव आज आपण त्यांच्यासमोर नतमस्तक झालेलो आहोत की त्यांच्या कार्यामुळे आणि त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन मी सुद्धा देवमामा तुम्हाला नतमस्तक झालेले आहे. आणि मगाशी त्यांचे जे सहकारी बोलले ते खरोखरच आपलं मन हिलावून टाकणारे त्यांच्या व्यथा आणि वेदना त्यांनी आपल्या समोर सगळ्यांच्या समोर मांडल्यात. तर याच्यातून एक आपण काहीतरी बोध घेऊन या ट्रान्सजेंडरेशनच्या या लोकांच्यासाठी आपल्या माध्यमातून एखादी चांगली सेवा योजना जर होत असेल, कुणाला काय आपल्याला जर सुचत असेल तर एकत्र येऊन मिटिंग घेऊन ह्याच्यामध्ये आपण एक चांगलं मार्गदर्शन घडवून आपण समाजाला, सरकारला यांच्याविषयी आवाज उठवा. सर चव्हाण सर, ह्याच्याबद्दल मला तुम्हाला विनंती करायची आहे की या लोकांच्यासाठी आपण म्हणजे जॉब ब्रिगेडमध्ये असे ना किंवा आपल्या माध्यमात असू ना किंवा आपल्या नुपूरच्या माध्यमातून, कोरोच्या माध्यमातून, कुठल्याही माध्यमातून आपण एक सीडी तयार करून या लोकांच्यासाठी समाजामध्ये मानाचं स्थान मिळावं एवढंच मी बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र.